विद्यार्थी मित्रांनो, MBA CETला फक्त आता 25 दिवस उरलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आता एकच प्रश्न आहे, की या 25 दिवसात आपली तयारी चांगली होऊ शकते का? आणि चांगली तयारी करून चांगला पर्सेंटाइल सुद्धा मिळू शकतो का? तर उत्तर आहे हो, शक्य आहे. जर तुमच्याकडे एक स्मार्ट स्ट्रॅटेजी असेल, स्पीड प्रॅक्टिस असेल आणि राइट प्लॅनिंग असेल, तर तुमचं हे एम जो आहे तो पॉसिबल आहे. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेवटच्या 25 दिवसाचं परफेक्ट स्ट्रॅटेजी काय असू शकते. कोणते टॉपिक्स आपण कधी कव्हर करायचे, डेली प्रॅक्टिस प्लॅन कसा असायला पाहिजे, त्यासोबतच मॉक टेस्ट देत असाल तर मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगला पर्सेंटाईल मिळून एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल. तर त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या 25 दिवसामध्ये काही अडचण असेल आणि तुम्हाला त्या अडचणीचं निराकरण करायचं असेल, तर त्यासाठी आपली 25 दिवसाची रेकॉर्डेड बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हे रेकॉर्डेड सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला मटेरियल्स मिळतात, स्टडी मटेरियल्स मिळतात, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट वगैरे सर्व गोष्टी मिळतात, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त कॉन्फिडन्स बिल्डअप कराल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगले मार्क्स घेऊन तुम्ही क्वालिफाय व्हाल. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही रेकॉर्डेड बॅच लवकरात लवकर जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MBA CETचा सिलेबस काही अशा प्रकारे आहे. लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 4 युनिट्स असतात. लॉजिकल रिझनिंग हा सर्वात मोठा युनिट आहे आणि स्कोरिंग युनिट आहे, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्कासाठी. सो अशा प्रकारे 200 प्रश्नांची 200 मार्काची ही तुमची एक्झाम असते. पेपर पॅटर्न कसा आहे बघा. CBT मोड ही एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असते. तुम्हाला कॉम्प्युटरवरती बसूनच ही एक्झाम द्यावी लागणार आहे. 200 प्रश्नांची 200 मार्काची ही परीक्षा असते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि हे 200 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. MCQ बेस एक्झाम असणार आहे. एक प्रश्न दिला जातो, त्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील. त्या 5 ऑप्शन्स पैकी तुम्हाला राईट ऑप्शन जो आहे तो चूज करून आन्सर द्यायचा आहे. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाही. सो तुम्हाला एक ॲडव्हांटेज आहे की 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ऑल राईट, तर आता आपण सुरू करूया आपल्या स्ट्रॅटेजीला. बघा, जसं की हे लास्ट मंथ आहे, तुमचं फायनल स्टेज आहे तुमची. त्यामुळे ही फायनल स्टेज स्ट्रॅटेजी तुम्हाला आता मी सांगणार आहे. यामध्ये 4 महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे तुम्ही या पूर्ण 25 दिवसामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे पहिली गोष्ट तर नो निगेटिव्ह मार्किंग. बघा, एक्झामिनेशनमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करता येऊ शकतो. आता निगेटिव्ह मार्किंग नाहीये याचा काय ॲडव्हांटेज असतो, की प्रत्येक रॉंग आन्सर मागे तुमचे जे स्कोर आहे किंवा तुमचा जो स्कोर आहे तो डिक्रीज होणार नाही, कमी होणार नाही. बरोबर आहे. परंतु तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल आणि तरीही तो अटेम्प्ट केलेला आहे आणि चुकून तो राईट आन्सर निघाला, तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. सो हा ॲडव्हांटेज काय आहे, की तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतो. तुम्ही अटेम्प्ट करायचंच आहे. सो निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे आपल्याला सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. या पद्धतीनेच आपल्याला तयारी करायची आहे. ओके. आता जसं की तुम्हाला सांगितलं, की 200 प्रश्न असतात आणि त्यासाठी आपल्याला किती मिनिट्स आहेत? 150 मिनिट्स आहेत. राइट? म्हणजे ॲव्हरेज टाईम जर आपण पकडला, तर प्रत्येक प्रश्नामागे आपल्याला फक्त 45 सेकंदच मिळतात. सो प्रत्येक प्रश्नाला 45 सेकंदपेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. तुम्हाला जर तो प्रश्न 45 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होत नसेल, तर तो प्रश्न सोडून द्यायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे लगेचच वळायचं आहे. ठीक आहे? हा ॲव्हरेज टाईम लक्षात ठेवायचा आहे. 45 सेकंड्स पर क्वेश्चन. ओके. स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करणं भागच आहे. कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. मग तुम्ही एक्स्ट्रा अटेम्प्ट केलात तर तुमचं यामध्ये काही तोटा नाहीये, काही तुमचं नुकसान होणार नाहीये. बरोबर आहे ना? सो मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. माझं म्हणणं ऐकाल तर ट्राय करा 200 पैकी 200 प्रश्न अटेम्प्ट करायचं. ठीक आहे? तशी तुमची तयारी असेल तर. फोकस ऑन गॅरंटीड क्वेश्चन्स. आता हे काय आहे? गॅरंटीड क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन्स जे मोस्टली रिपीट होत चाललेले आहेत. मागील काही वर्षांपासून जे एक्झामिनेशन झालेले आहेत, त्या प्रत्येक एक्झाममध्ये हे प्रश्न रिपीट होत गेलेले आहेत. त्यामुळे रिपीटेड क्वेश्चन्सकडे आपल्याला फोकस करायचा आणि त्या प्रश्नांकडे जास्त लक्ष देऊन ते प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे हे असे प्रश्न आहेत, जे की तुम्हाला 100% त्याचे मार्क्स मिळणारच आहेत. म्हणजे हा प्रश्न 100% तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. ओके. सो ते कुठले टॉपिक्स आहेत मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे.
सो हे 4 गोष्टी ज्या आहेत तुम्हाला अजिबात विसरायचे नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहेत. आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की गॅरंटीड क्वेश्चन्सकडे फोकस करायचा. तर ते कुठले टॉपिक्स आहेत मी तुम्हाला सांगतो. ते टॉपिक्स तुम्ही अजिबात इग्नोर करायचे नाहीयेत. या टॉपिक्सकडे लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचं आहे, 100% प्रिपरेशन करायचं आहे. मग तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतीलच. मग तुम्ही काय करायचं ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आणि स्कोर सिक्युअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इझी अँड रिपिटेटिव्ह टॉपिक्सवर फोकस करा ज्यातून 100+ मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. इझी स्कोरिंग टॉपिक्स आहेत. जसं की आता प्रत्येक युनिट मागे कुठले कुठले टॉपिक्स आहेत बघा. लॉजिकल रिजनिंग ज्यामध्ये 75 प्रश्न, टोटल 75 प्रश्न असतात. त्यापैकी असे टॉपिक्स वरती फोकस करा जे की कंपल्सरी प्रश्न त्यामध्ये येतातच. ठीक आहे. जसं की त्यामध्ये सिलोजिझम आहे. सिलोजिझम वरती येतं, ब्लड रिलेशन आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, डिरेक्शन आहे आणि आणखीन एक कुठला जो की सगळ्यात जास्त प्रश्न येतात, सिटिंग अरेंजमेंट. ओके. सिटिंग अरेंजमेंट एक असा टॉपिक आहे ज्यावरती कंपल्सरी प्रश्न येतोच आणि जास्तीत जास्त प्रश्न येतात. सो हे टॉपिक्स तुम्ही लॉजिकल रिजनिंग मधले फोकस करू शकता. प्रमाणे जर तुम्ही अबस्ट्रॅक्ट रिजनिंग कडे बघाल तर त्यामध्ये फोकस करणारे टॉपिक्स असे आहेत जसे की फिगर सिरीज आहे, एनॉलॉजी आहे, ऑड वन आउट आहे, मिरर अँड वॉटर इमेज वरती भरपूर प्रश्न येतात, पेपर फोल्डिंग, एम्बेडेड फिगर्स. हे जर टॉपिक्स तुम्ही कराल म्हणजे हे असे फिक्स टॉपिक्स आहेत ज्यावरती प्रश्न येतातच. ठीक आहे. म्हणजे हे स्कोर जो आहे तुमचा तो फिक्स होऊन जाईल. मग त्याच्यानंतर बाकी काही टॉपिक्स जे आहेत जसं की मी फुल सिलेबस तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. मग हे टॉपिक सोडून बाकी जे टॉपिक्स आहेत त्यावरती सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. पुढचं आहे आपला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये लॉजिकल रिजनिंग पेक्षा तर कमी प्रश्न असतातच, म्हणजे 50 प्रश्न असतात आणि लॉजिकल रिजनिंग मध्ये 75 प्रश्न असतात. बट कमी प्रश्न असून सुद्धा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा थोडासा टाइम घेणारा युनिट आहे. ठीक आहे. कारण यामध्ये तुम्हाला अरिथमेटिक क्वेश्चन्स असतात, सॉल्व्ह करायचे असतात, प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. आता यामध्ये अरिथमेटिक जे आहे ते 70% पेपरमध्ये तोच असतो. अरिथमेटिक म्हणजे तुमचा बीजगणित जो असतो त्याच्या बाबतीत म्हणजे सोडवायचे ज्याला फॉर्म्युला वगैरे असतात है ना, ते जास्त असतात. जसं की पर्सेंटेज आहे, रेशिओ प्रोपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, टाइम वर्क्स, टाइम स्पीड डिस्टन्स, मिक्सचर, हे सर्व गोष्टी तुम्हाला जास्त एक्झाम मध्ये बघायला मिळतील. म्हणजे या टॉपिक्स वरती प्रश्न तुम्हाला जास्त बघायला मिळतील. 70% तर तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जो आहे तो याच टॉपिक्स वरती असतो. ठीक आहे. मग हेवी अल्जेब्रा वगैरे जॉमेट्रीचे प्रश्न जे असतात ते तुम्ही काय करू शकता, थोडंसं स्किप करू शकता. म्हणजे जास्त सॉल्युशन असेल किंवा जास्त तुम्हाला फॉर्म्युलाज पाठ करायचे असतील असे टॉपिक्स तुम्ही थोडंसं स्किप करू शकता सध्याला. ठीक आहे. नंतर मग तुम्ही ते टॉपिक्स वरती फोकस करू शकता. अगोदर हे टॉपिक्स करून घ्या, तुमचा स्कोर फिक्स करून घ्या, मग तुम्ही तुमचा स्कोर वाढवण्यासाठी बाकीचे टॉपिक्स कडे फोकस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचं वर्बल ॲबिलिटी. आता वर्बल ॲबिलिटी एकदम सोपा युनिट आहे. यामध्ये तुम्हाला पॅसेज दिला जातो. ठीक आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज झाला तुमचा. पॅसेज दिलेला असतो, तो वाचायचा व्यवस्थितपणे. त्यावरती 5 प्रश्न विचारले जातात. त्या 5ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळतात. ओके. सो तो व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग प्रश्नांकडे वळायचं आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. काय प्रश्न विचारला हे अगोदर समजलं की आपल्याला लगेचच पॅसेजमध्ये तो शोधता येऊ शकतो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला रोज पॅसेज प्रॅक्टिस करावी लागते. आता यामध्ये कुठले टॉपिक्स तुम्ही फोकस करू शकता, एकतर तुम्ही पॅसेजवरती फोकस करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण प्रश्न असतात जसं की व्होकॅब्युलरी, ग्रामर आहे, पॅराजंबल, एरर स्पॉटिंग, सेंटेन्स कम्प्लिशन, हे टॉपिक्स तुम्ही फोकस करू शकता. मग तुमचं वर्बल ॲबिलिटी मधले जे मार्क्स आहेत ते फिक्स होऊन जाते. आता तुम्हाला टॉपिक्स कळालेले आहेत, फिक्स टॉपिक्स कुठले येतात, 100% तुम्हाला मार्क्स त्यातून मिळू शकतात. 100% इन द सेन्स 200 पैकी 200 मार्क्स मिळतील असं नाही बोलत आहे मी. 100% मार्क्स मिळतील म्हणजे शुअरली तुम्हाला त्या टॉपिक्स मधून मार्क्स मिळतीलच. ओके. सो आता तुमचा डेली स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, तर टॉपिक्स कळालं तर स्टडी कशी करायची, तर 4 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. हे 4 टप्पे तुम्ही रोज करायचेच आहेत. 3 ते 4 तास तुम्हाला अभ्यास करावाच लागेल कारण वेळ कमी आहे. आता 2-2 तास अभ्यास करून फायदा नाही. 3-4 तास, 5 तास, 6 तास अभ्यास तुम्हाला करावा लागणारच आहे. ठीक आहे. सो 4 टप्प्यामध्ये करायचं आहे. एक म्हणजे कोर प्रॅक्टिस. ठीक आहे. दुसरं म्हणजे स्पीड प्रॅक्टिस. तिसरं अनालाइज करायचंय आणि चौथं रिव्हिजन करायचंय. ठीक आहे. आता कोर प्रॅक्टिस म्हणजे काय, कोर प्रॅक्टिस मध्ये 90 मिनिट्सचा एक आणि 60 मिनिट्सचा एक असे 2 टप्पे असतील. 90 मिनिट्स तुम्ही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिजनिंगला द्यायचे जे की सगळ्यात महत्त्वाचे युनिट्स आहेत. लॉजिकल रिजनिंग का महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये स्कोरिंग टॉपिक्स आहेत. ठीक आहे. सगळ्यात मोठा युनिट आहे. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड यासाठी कारण यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. ठीक आहे. सो 90 मिनिट्स तुम्ही कोर प्रॅक्टिसमध्ये
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिजनिंगला द्यायचं आहे आणि अबस्ट्रॅक्ट रिजनिंग वर्बल ॲबिलिटीसाठी 60 मिनिट्स दिले तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला स्पीड प्रॅक्टिस करायची. आता स्पीड बघा, MBAची जी एक्झाम आहे म्हणजे MBA CETची जी एक्झाम आहे ती कुठली अशी IIT लेवलची मोठी एक्झाम नाही आहे, ती नॉर्मलच एक्झाम आहे. बट यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तुमची स्पीड महत्त्वाची, स्पीड अँड ॲक्युरेसी. ठीक आहे. 200 प्रश्न 150 मिनिटामध्ये सोडवणं म्हणजे तुम्हाला स्पीड हा खूप मोठा रोल प्ले करतो. ठीक आहे. सो स्पीड प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. 45 मिनिट्स तुम्ही तुमच्या स्पीड प्रॅक्टिससाठी द्यायचे आहे. क्वेश्चन्स अंडर टाइम प्रेशर, टाइम ठरवायचे, क्वेश्चन्स द्यायचे है ना, म्हणजे 100 प्रश्न असतील तर इतक्या इतक्या वेळेतच तुम्हाला करायचे आहेत. बरोबर आहे. 200 प्रश्न टोटल घेत असाल, फुल मॉक टेस्ट असेल तर इतक्या इतक्या वेळेतच ते कंप्लीट झाले पाहिजे. 200 पैकी 200 अटेम्प्ट झालेच पाहिजेत. अशी स्पीड प्रॅक्टिस तुम्हाला करायची. आणि एकदा का मॉक टेस्ट दिली, त्याचा रिझल्ट दिसला तुम्हाला, मग ते ॲनालाइज करायचं आहे. तुमचे काय मिस्टेक्स त्याच्यामध्ये झालेले आहेत, ते मिस्टेक्स दुरुस्त कसे करायचे आहेत. मग झालेल्या मिस्टेकमधून तुम्हाला कळेल की तुमचा हार्ड टॉपिक कुठला जातो, है ना, चांगला टॉपिक कुठला आहे. बरोबर आहे ना. मग ते हार्ड टॉपिक्स तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न करा. स्पीड टॉपिक्सवरती अजून जास्त चांगलं, सॉरी, जे इझी टॉपिक्स आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतातच 100%, ते तुम्ही जास्त आणखीन वाढवा, आणखीन स्ट्रॉंग करा. ठीक आहे. सो हे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही 15 ते 30 मिनिट रिव्हिजन करायचं आहे. जसं की फॉर्म्युलाज, कन्सेप्ट, हे सर्व गोष्टी रिवाइज करायच्या आहेत. हा तुमचा डेली स्टडी प्लॅन असलाच पाहिजे. या 4 गोष्टी, कोर प्रॅक्टिस, स्पीड प्रॅक्टिस, ॲनालिसिस, रिव्हिजन, या गोष्टी झाल्याच पाहिजेत. तेव्हाच कुठे तुम्हाला चांगले मार्क्स मिळून बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. अदरवाईज जसं की मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलं की 2 टायर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन काही फायदा होणार नाही. सो बेस्ट कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला प्लॅन करावाच लागेल. आता यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जसं की तुम्हाला सांगितलं मी ॲनालाइज करायचं आहे. ठीक आहे. 4 टप्प्यामध्ये ॲनालिसिस एक आहे. सो मॉक टेस्ट ॲनालिसिस जो आहे यामध्ये पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. कसं ॲनालाइज करायचं, तर 3 टप्प्यामध्ये मी सांगितले ते बॉटल 1, बॉटल 2, बॉटल 3. ठीक आहे. म्हणजे एका बाटलीमध्ये किती भरायचं, दुसऱ्या बाटलीमध्ये किती भरलेलं आहे, तिसऱ्या बाटलीमध्ये काय भरलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे थोडक्यात. ठीक आहे. पाण्याची बॉटल आहे बरं का. सो पहिली बॉटल आहे करेक्ट, दुसरा बॉटल आहे रॉंग आणि तिसरा आहे अनअटेम्प्टेड. ठीक आहे. आता तुम्ही मॉक टेस्ट दिलेली आहे, तुमचे किती क्वेश्चन्स राईट आलेत, करेक्ट आलेत, किती क्वेश्चन्स रॉंग आलेत आणि किती क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केलेले नाहीत. ठीक आहे. असे 3 टप्पे असतात. पहिला जो बॉटल आहे करेक्ट, जे तुमचे राईट आन्सर आलेले आहेत ते चेक करायचे. ठीक आहे. आणि ते सगळे राईट आन्सर तुम्ही 45 सेकंदाच्या आत सॉल्व केलेले आहेत की नाही हे तुम्हाला बघावंच लागेल. जे सोपे प्रश्न आहेत ज्याला कमी टाइम लागतो ते 45 सेकंदाच्या आत झालेच पाहिजेत. आणि जे रॉंग आहेत ते रॉंग का झालेले आहेत, काय सिली मिस्टेक झालेत, काय आपलं कन्सेप्टमध्ये गॅप झालेला आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सेकंड बॉटलमधून ओळखायचं आहे. ठीक आहे. थर्ड आहे जो अनअटेम्प्टेड आहे. मग अनअटेम्प्टेड का आहे, ते टाइम ट्रॅप आहे का, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ लागतोय का हे बघावं लागेल, का तो डिफिकल्ट क्वेश्चन आहे, काय त्याचं रिझन आहे हे शोधून काढावं लागेल आणि मग त्याचं सोल्युशन काढून तुम्हाला तयारी करावी लागेल. ठीक आहे. हे 3 गोष्टी करायच्यात, करेक्ट आन्सर, रॉंग आन्सर आणि अनअटेम्प्टेड. तिन्ही गोष्टीसाठी कसं तुम्हाला सॉल्व करायचं, कसं तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायचं हे इथे आता कळालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पूर्ण 25 दिवसाचा प्लॅन करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे विद्यार्थी 6 एप्रिलचा अटेम्प्ट देत आहेत, म्हणजे नेक्स्ट मंथचा अटेम्प्ट देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच तर सुरू झालेली आहे. हे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बट ज्या विद्यार्थ्यांनी 9th मेचा अटेम्प्ट द्यायचं ठरवलेलं आहे, त्यांच्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच अवेलेबल आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण MBA CETचा सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. आणि काही कारणास्तव एखादा दिवस तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड नाही करू शकले तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन त्याचं मिळू शकतं, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस नेहमी होत राहील, तुमचं प्रिपरेशन कंटिन्यूमध्ये होत राहील. त्यासोबतच या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल्स मिळणार आहेत, जसे की टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी करण्यासाठी मिळतात. सो तुमची चांगली प्रॅक्टिस होते, चांगला कन्सेप्ट क्लिअर होतो आणि बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी तुमचा स्कोर सुद्धा चांगला येऊ शकतो. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. जे विद्यार्थी रेकॉर्डेड बॅच जॉईन करणार आहेत त्याची फीस आहे 2000 रुपीज ओनली आणि जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी आहे 3000 रुपीज फीस. ओके. सो फटाफट जॉईन करायचं आहे.
जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जा, ॲप्लिकेशन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, हा ॲप्लिकेशन दिसेल, इन्स्टॉल करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा स्टोअर सेक्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक सर्च बॉक्स ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये MBA CT सर्च करायचं आहे, तिथे तुम्हाला हा कोर्स दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव वरती क्लिक करून तुम्ही फीस भरून ॲप्लिकेशनमधून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. फटाफट जॉईन करायचं, प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. आणि आणखीन काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये नक्की देईन. Okay, so thank you so much. Have a great day. See you in the next session.